म्हणूनच नाही तर आठवड्यातून एकदा तरी आपला उपवास असतो किंवा नवरात्रीमध्ये आपला उपवास असतो। त्यासाठी इथे मी आपल्याला उपवासाची एक थाळी प्रेझेंट केलेली आहे। चला तर आता आपण बघू उपवासाची थाळी। नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना। सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या किचनमध्ये स्वागत आहे। फर्स्ट आपण बनवत आहोत उपवासाचे मेदूवडा। इथे मी परफेक्ट मेजरमेंट दिलेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण मेदूवडा केलो तर आपल्याला कधीच मेदूवडा आपल्याला फसणार नाही। त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट आहे। 1 वाटी इथं साबुदाणा घेतलेला आहे, भिजवलेला साबुदाणा नाही आहे, त्यामुळे इथं थोडासा हा आपला साबुदाणा 2 ते 3 मिनिटं रोस्ट करून घ्यायचा आहे। कलर चेंज होता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच वाटीने मी इथे 1 वाटी वरीचं तांदूळ घेतलेला आहे। वरीचं तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये छान फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। दोन्हीही पावडर तयार करून ते एका बाउलमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी दोन्ही पीठं घेतलेली आहेत, साबुदाण्याचं पीठ आणि वरीचं। छान बारीक आपल्याला करून इथे की आपल्याला बाकीचे आपल्याला आपण इथे जिन्नस घालू शकतो। इथे मी हिरवी मिरचीचं आधीच पेस्ट करून घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि जिरं। इथं मी 2 ते 3 हिरवी मिरची इथं तुम्ही कुटूनही घेऊ शकता आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे 1 टीस्पून। आपल्या स्वादानुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे, 1 टीस्पून आपल्याला इथं साखर टाकायचं आहे आणि 3 चमचे इथे मी दही घेतलेलं आहे। परफेक्ट मेजरमेंट आहे, अशा पद्धतीने तुम्ही करा, अजिबात फसणार नाही। पाणी इथं थोडंच टाकायचं आहे, जास्त प्रमाणामध्ये इथं पाणी टाकायचं नाही आहे। थोडंसं घट्टसर मळून घ्या। जर घट्टसर मळून घेतलं की 10 मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे, त्यामुळे नंतर मऊ होण्याची शक्यता आहे। आणि इथं मी तेल गरम करून मंद आचेवरती आपल्याला तळायचं आहे। रेग्युलर आपल्याला मेदूवडे जसं आपण करतो तशाच पद्धतीने इथं तळायचं आहे। त्यासाठी आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे असे गोल रिंग करण्यासाठी। आणि जर तेलामध्ये घातल्यावरती 2 ते 3 मिनिटं तुम्ही अजिबात त्या मेदूवड्याला हात लावू नका। 2 ते 3 मिनिटानंतर थोडं भाजल्यावरती की मग तुम्ही परतू शकता। अशा पद्धतीने आपल्याला मेदूवडा इथं तयार झालेला आहे। खूप छान कुरकुरीत होतो, मस्त लागतो। मंद आचेवर तळा, त्यामुळे आतलं जे पीठ असतं ना तेही आपल्याला शिजलं जाईल। अशा पद्धतीने मी इथं सगळेच वडे तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता की आपल्याला कशी किती छान कुरकुरीतपणा आलेला आहे। चला तर नेक्स्ट आपल्याला बनवायचं आहे कोशिंबीर। काकडी आणि डाळिंबीची कोशिंबीर बनवत आहोत। इथे 2 काकडी घेतलेल्या आहेत, मीडियम साईजचे होते। 2 काकडे आपण किसून घ्यायचे आणि नंतर ना आपल्याला इथं अर्धा कप डाळिंब आहे तेही यामध्ये ऍड करायचं आहे। डाळिंबाची दाणे, थोडंसं चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आणि तुम्हाला दही जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे। कधीही कोशिंबीर करताना ना की आपल्याला सेंधव मीठ घातलं ना तर त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते। अशा पद्धतीने आपली ही कोशिंबीर पण तयार झालेली आहे। थोडं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले, कारण पाणीही सुटणार नाही आणि थोडंसं थंड कोशिंबीर पण छान लागेल। इथं आपल्याला बनवायचं आहे बटाट्याची भाजी। तेल घेतलेलं आहे 2 टीस्पून, त्यामध्ये 1 चम्मच आपल्याला जिरं घातलेलं आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिरवी मिरची आणि जिऱ्याचं पेस्ट केलेलं होतं ते यामध्ये मी ऍड केलेलं आहे। आणि इथे मी 5 बटाटे उकडून घेतलेले होते, मीडियम साईजचे होते आणि ते उकडलेले बटाटे थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे। शॅलो फ्राय म्हणतो ना आपण, त्यामुळे थोडासा क्रंचीनेसपणा आपल्याला बटाट्यालाही येतो। 1 चमचा आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, जसं तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडेल, कारण आपल्याला इथे थाळी तयार करतोय, त्यामुळे थाळीच्या वेळेला ना की मोस्टली शेंगदाण्याचं कूट बऱ्याच रेसिपीमध्ये यूज होतं, त्यामुळे मी इथं थोडं घातलेलं आहे। बिकॉज कारण प्रत्येक पदार्थामध्ये शेंगदाण्याचं कूट आपल्याला नाही आवडणार, त्यामुळे मी इथं थोडंसं घातलेलं आहे। अशा पद्धतीनं आपल्याला इथं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। थोडंसं पाणी घालून घ्या, त्यामुळे एकदम सुकी भाजी लागणार नाहीये। अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। ते कोथिंबीर पण यूज करू शकता, पण इथं उपवासाला आम्ही कोथिंबीर खात नाही, त्यामुळे यूज केलेली नाहीये। चला आता आपण बनवू साबुदाण्याची कॅरेमल साबुदाणा खीर।
पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये 2 चमचा साखर घातलेला आहे कॅरमेल होण्यासाठी. पाण्याचं एक थेंबही पाण्याचं यूज करू नका. छान असा कलर चेंज होईल. त्याचा चेंज झाल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. थोडं प्रमाणामध्ये मी इथं दूध घातलेलं आहे. हाफ कप दूध इथं मी आत्ता घातलेलं आहे. ह्या वेळेला शुगर थोडंसं घट्ट होतं, कॅरमेल झालेलं असतं ते, पण नंतर न विरघळून जाईल. काजू घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स तुम्ही यूज करू शकता. साबुदाणा मी हाफ कप घेतलेला आहे, तो रात्री भिजवलेला साबुदाणा होता. आणि इथे एक टिप म्हणजे कधीही स्वीट जो आपण पदार्थ करतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आपल्या पदार्थाची टेस्ट भन्नाटच होते. आणि आपण अशी वरून थोडीशी तुपाची धार टाकायची आहे. आणि जर तुम्हाला साखर अजून हवा असेल तर तुम्ही ऍड करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला कॅरमेल साबुदाण्याची खीर तयार झाली आहे. चला नेक्स्ट आता आपण बनवू राजगिरा पिठाची चपाती. 1 कप घेतलेला आहे ते मी राजगिऱ्याचं पीठ. त्यात आपल्याला स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना इथं गरम पाणीच वापरायचं आहे. थंड पाणी यूज करू नका, कारण गरम पाण्यामुळे आपल्याला चपातीचे काठ हे आपल्याला तुटणार नाही आहेत. त्यामुळे जे आपल्याला भेगा पडतात ना, जे काठ जे होतात तसं काहीही होणार नाही गरम पाण्यात घातल्यामुळे. ॲक्च्युली काय होतं की ह्या चपाती किंवा भाकरी करताना ह्याचे काठ तुटतात, पण ॲक्च्युली छान मळून घेतलं, गरम पाणी यूज करून घेतलं की जास्त करून ते आपल्याला त्याचे क्रॅक जाणार नाही आहेत. त्यामुळे इथे छान मळून घ्या, गरम पाण्याचाच वापर करा. आणि छान मळून झाल्यानंतर ना एक 5 ते 10 मिनिटासाठी ते पीठ रेस्ट करायला ठेवा. आणि नंतर त्याच्यानंतर ना आपल्याला आपण चपाती करायला आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने मी इथे मळून घेतलं आहे आणि 10 मिनिटासाठी मी रेस्ट करायला ठेवलं होतं. आता आपण त्याची चपाती बनवू. इथे मी एक छान भन्नाट अशी टीप यूज केलेली आहे, तुम्हालाही ते आवडेल. कारण राजगिऱ्याच्या पिठाची चपाती किंवा भाकरी करताना त्याचे काटांना थोडंसं क्रॅक जातच. त्यामुळे माझ्याकडे एक रिकामा डब्बा होता, तो डब्बा मी त्याच्यावरती ठेवला. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेला थाळी प्रेझेंट करतो ना त्यावेळेला ती चपाती खूप छान दिसून येते. त्यामुळे माझ्याकडे रिकाम्या डब्याचा मी अशा पद्धतीने मी चपाती तयार करून घेतली. आणि जे काठ होतं ना त्या काटाचं परत आपण चपाती करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला राजगिऱ्याच्या पिठाची चपाती तयार झाली. इथं जास्त जाडही घेऊ नका आणि कमीही पातळही घेऊ नका, मध्यम अशी आपल्याला त्याची जाडी ठेवा. त्यामुळे छान होऊन जातं अशी राजगिऱ्याच्या पिठाची चपाती. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. पण मी हे परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे, त्यामुळे टेस्ट किंवा छान पद्धतीनं आपल्याला ही थाळी तयार होते. अशा पद्धतीने आपली चपाती तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे वरीचं भात बनवायचं आहे. भात बनवण्यासाठी मी इथं 1 चमचा तूप घेतलेला आहे. आणि तूप थोडंसं वितळल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जसं आपण नॉर्मल जिरा राईस वगैरे करतो ना त्याच पद्धतीनं 1 कप इथं मी वरीचं तांदूळ घेतलेलं आहे. थोडंसं भाजून घ्यायचं. थोडं भाजून झाल्यावरती त्यामध्ये थोडं मीठ टाकून की मी 1 कप वरीचं तांदूळ घेतलं तर 2 वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे. वरीचा तांदूळ हा खूप लवकर शिजला जातो, त्यामुळे नॉर्मल आपल्या भातापेक्षा पटकन हा भात आपला तयार होतो. अशा पद्धतीने आपल्याला ही भात पण आपल्याला आता तयार झालेले आहे. सगळेच आपल्याला पदार्थ आता तयार झालेले आहेत. कसे वाटले तुम्हाला पदार्थ नक्की मला जरूर कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने मी प्रेझेंट पण करत आहे. असं म्हणतात ना की जेवण बनवताना खूप मायेनं प्रेमानं जेवण बनवावं, त्यामुळे जेवणाची टेस्ट खरंच खूप वेगळी लागते. कोणत्या मसाल्याचीही गरज लागत नाही. तेच आपली भाजी भाकरीसुद्धा आपल्याला ती खूप छान लागते. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.